नमस्कार बाळांनो, कसे आहात रे सगळे। तर या व्हिडिओमध्ये आपण सराव संच 3.2 मधील प्रश्न तिसरा कंटिन्यू करणार आहोत। या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सराव संच 3.2 मधील प्रश्न पहिला आणि दुसरा पूर्णपणे सोडवून दिलेला आहे आणि त्या व्हिडिओची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते। ज्यांनी तो व्हिडिओ अजून बघितला नाही त्यांनी तो बघून घ्या। आता यातला आपण तिसरा प्रश्न कंटिन्यू करूया। तिसरा प्रश्न आहे बघा, पहिल्या बहुपदीतून दुसरी बहुपदी वजा करायची, म्हणजे थोडक्यात काय तर आपल्याला वजाबाकी करायचे आहे। याच्यामधून ही पदावली म्हणजेच बहुपदी काय करायची आहे, वजा करायची आहे। ठीक आहे, सोपं आहे, फक्त आपल्याला वजाबाकी करायची आहे। जशी आपण बेरीज केली तशीच आपल्याला या ठिकाणी वजाबाकी करायची आहे। ठीक आहे, तर सुरुवातीला काय करायचं बघा, ह्या ज्या दोन बहुपदी दिलेल्या आहेत ना त्या कंसामध्ये घ्यायचे आणि त्यांच्या मधोमध आपल्याला आता वजाबाकी करायची ना, त्याच्यामुळे वजा चिन्ह देऊन टाकायचं। ठीक आहे, तर पहिल्या कंसामध्ये x वर्ग वजा 9x अधिक वर्गमूळ 3 वजा दुसऱ्या कंसामध्ये 19 वजा 19x अधिक वर्गमूळ 3 आणि अधिक 7x चा वर्ग। ठीक आहे, तर आता आपल्याला काय करायचे आहे, वजाबाकी करायची आहे। मग आता काय करूया, पहिला कंस जो आहे तो आहे असंच राहील, बरोबर। म्हणजेच x वर्ग वजा 9x अधिक वर्गमूळ 3। आता या ठिकाणी बघा वजा चिन्ह आहे, वजा चिन्ह असल्यामुळे आतल्या कंसातील संख्यांचे चिन्ह पूर्णपणे बदलते, बरोबर। आता या ठिकाणी वजा आहे आणि 19x ला सुद्धा वजा आहे, त्याच्यामुळे काय होतं रे, वजा वजा अधिक होतं। ठीक आहे, वजा वजा अधिक होतं, त्याच्यामुळे इथं काय येईल बघा, अधिक 19x येईल। ठीक आहे, आता इथे वजा आहे आणि इथं अधिक वर्गमूळ 3 आहे, बरोबर। वजा अधिक काय होतं, वजाच होतं, मग त्याच्यामुळे इथं काय येणार, वजा वर्गमूळ 3 आणि या ठिकाणी वजा आहे आणि इथे 7x वर्गला आहे अधिक x, बरोबर, अधिक आहे। मग त्याच्यामुळे वजा अधिक काय होतं रे, वजा होतं, मग त्याच्यामुळे इथं काय येईल, वजा 7x चा वर्ग येईल। ठीक आहे, आता ही आपण पदावली सोडून घेऊया, म्हणजेच हे जे आहे ते आता आपण सोडून घेऊया। म्हणजे आता आपण काय करायचे, सर्व पदाची मांडणी करून घेऊ। आता x वर्ग या ठिकाणी आहे, आणखीन कुठे आहे बघा, तर या ठिकाणी आहे। मग x वर्ग वजा 7x वर्ग आपण या ठिकाणी घेतलं। ठीक आहे, x वर्ग वजा 7x चा वर्ग आपण एका ठिकाणी घेतला। त्यानंतर आता x वर्ग झाला, आता x ची पद बघूया कोणते कोणते आहेत। वजा 9x आहे आणि या ठिकाणी अधिक 19x आहे, मग ते एका ठिकाणी लिहून घेऊया। वजा 9x अधिक 19x लिहिलं। त्यानंतर आता कोणत्या संख्या आहेत ते आपण बघूया। वर्गमूळ 3 आहे आणि इथं वजा वर्गमूळ 3 आहे, मग ते सुद्धा आपण एका ठिकाणी लिहूया। अधिक वर्गमूळ 3 आणि वजा वर्गमूळ 3। ओके, आता काय करायचं बघा, अधिक 1x वर्ग आणि वजा 7x वर्ग, वजा 7 आणि अधिक 1 म्हणजेच काय येईल बघा, 7तून 1 गेला की राहिला, म्हणजेच काय होईल बघा, तर वजा 6x वर्ग राहणार। कळालं तुम्हाला या ठिकाणी। या ठिकाणी जर x वर्ग आहे म्हणजेच काय असतो रे, तर तो 1 असतो। ओके, म्हणजेच तो 1 असतो। आता या ठिकाणी आहे अधिक 1x चा वर्ग वजा 7x चा वर्ग, म्हणजेच काय बघा, मोठ्या संख्येला वजा चिन्ह आहे, त्याच्यामुळे निश्चितच काय होणार रे, उत्तरामध्ये वजा चिन्ह येणार हे तर तुम्हाला माहिती आहे। मग 7मधून 1 गेला, राहिले किती तर 6, सो वजा 6 या ठिकाणी आलेला आहे आणि x वर्ग आहे तसंच कॉमन राहिलं, म्हणून इथे येईल वजा 6x चा वर्ग। ठीक आहे, आता या ठिकाणी बघा वजा 9x आणि अधिक 19x। ठीक आहे, आता 19मधून 9 गेले, राहिले किती रे, तर 10 आणि चिन्ह येणार मोठ्या संख्येचं। ठीक आहे, मग अधिक 10 आणि x जे आहे ते एकच कॉमन राहणं, म्हणजेच 10x। 19x मधून 9x गेले, राहिले किती रे, तर 10x। ठीक आहे, आणि या ठिकाणी अधिक वर्गमूळ 3 आणि वजा वर्गमूळ 3 काय होणार आहे, कॅन्सल होणार, कारण का दोघांना अपोजिट चिन्ह आहेत म्हणून, एकाला वजा एकाला अधिक असल्यामुळे ते काय झालं, ते कॅन्सल झालं। ठीक आहे, म्हणजेच आपलं फायनल उत्तर काय आलं बघा, तर वजा 6x चा वर्ग अधिक 10x हे आपलं फायनल उत्तर आलेलं आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे, वजाबाकीची गणिते सोडवायची आहेत। आता लागलंच आपण दुसरं सुद्धा एक्झाम्पल बघूया, काय आहे ते बघा। 2ab वर्ग अधिक 3a वर्ग b वजा 4ab दुसऱ्या कंसामध्ये, म्हणजेच वजा दुसऱ्या कंसामध्ये 3ab वजा 8ab चा वर्ग अधिक 2a वर्ग b। ठीक आहे, आता हे दोन कंसामध्ये मी ऑलरेडी काय केलं आहे, पदावली म्हणजेच बहुपदी लिहिलेली आहे। आता आपण काय करायचं आहे, पहिला जो कंस आहे तो आपण आहे तसंच लिहून घेऊया। ठीक आहे, म्हणजेच 2ab वर्ग अधिक 3a वर्ग b वजा 4ab ह्या पहिल्या कंस आहे तसंच मी लिहिला। ठीक आहे, ओके, बरोबर। आता वजा असल्यामुळे आतलं काय होईल रे, बहुपदींची काय होणार, संख्या म्हणजेच चिन्ह बदलणार। ठीक आहे, आता या ठिकाणी वजा आहे, या ठिकाणी अधिक आहे, म्हणजेच काय होईल तर वजा होणार, बरोबर।
वजा 3ab, त्यानंतर या ठिकाणी वजा आहे, या ठिकाणी वजा आहे, वजा वजा काय होतं रे, अधिक होतं. मग त्याच्यामुळेच काय या ठिकाणी अधिक 8ab वर्ग. त्यानंतर इथे वजा आहे, इथे अधिक आहे, म्हणजेच काय होणार तर वजा होणार, म्हणजेच वजा 2a वर्ग b. ठीक आहे, आता आपण संख्या लिहून झालेल्या सगळ्यांना चिन्ह लिहून झालेलं आहे, कंस सोडवले आहे. आता आपण स्वरूप पदाची मांडणी करूया. स्वरूप पदाची बघूया मांडणी करताना ए बी वर्ग कुठे कुठे आहेत बघा. आता इथं ए बी वर्ग आहे, आणखीन कुठं आहे बघा ए बी वर्ग, तर या ठिकाणी आहे. मग ते आपण एकत्र लिहूया, 2ab वर्ग अधिक 8ab वर्ग लिहिला. आता आपण काय करूया तर ए वर्ग बी बघूया. ए वर्ग बी कुठे आहे बघा, या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी आहे. ठीक आहे, मग ते आपण एकत्र लिहूया, अधिक 3a वर्ग बी आणि या ठिकाणी आहे वजा 2a वर्ग बी, ते आपण एका ठिकाणी लिहिलं. त्यानंतर वजा, आता ए बी कुठे आहे ते बघूया. या ठिकाणी ए बी आहे आणि या ठिकाणी ए बी आहे, ते एकत्रच आहे. मग आपण आहे तसंच लिहूया, वजा 4ab वजा 3ab. ठीक आहे, हे असं लिहिलं. आता हे आपण सोडूया. ओके, आता काय करायचं, 2ab वर्ग अधिक 8ab वर्ग म्हणजेच किती झालेले 8 अधिक 2 10 आणि ab वर्ग आहे तसंच राहिलं. ठीक आहे, आता प्लस हे झालं सोडून. आता हे पुढचं घेऊया, 3a वर्ग बी वजा 2a वर्ग बी. आता म्हणजे 3तून 2 गेले, राहिले किती रे 1 राहिला, म्हणजेच a वर्ग बी राहिला असं पण म्हणू शकतो. 1 लिहिलं काय किंवा नाही लिहिलं काय सेम आहे, त्याच्यामुळे आपण लिहिलं फक्त a वर्ग बी वजा. आता या ठिकाणी वजा आहे म्हणून आपण वजा 4ab वजा 3ab. आता या ठिकाणी दोघांना पण काय आहे रे, दोघांना सुद्धा वजा चिन्ह आहे. पण आता तुम्ही म्हणाल वजा वजा अधिक होणार, तर असं नसतं. या ठिकाणी काय आहे बघा, 4ला सुद्धा वजा आहे आणि 3ला सुद्धा वजा आहे, परंतु या ठिकाणी मोठी संख्या आहे 4 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह आहे वजा. मग त्याच्यामुळे निश्चितच आपल्याला उत्तरामध्ये काय येणार आहे, वजा येणार आहे, हे डोक्यात ठेवायचं. ठीक आहे, आणि आता एकदा वजा लिहिल्यानंतर ह्या संख्यांची फक्त बेरीज करायची, म्हणजे 4 अधिक 3 किती होतात रे, तर 7 होतात. आणि ए बी जो आहे तो कॉमन लिहायचा. कळालं तुम्हाला, म्हणजेच या ठिकाणी काय येईल बघा, वजा 7ab. ठीक आहे, हे अशा पद्धतीने तुमचं उत्तर येणार आहे. ते फायनल उत्तर आपण जर बहुपदी प्रमाणात दिलं तर कसं येईल बघा उत्तर, म्हणजेच ए वर्ग अधिक ए बी अधिक बी वर्ग या पद्धतीने लिहिलं तर कसं येईल बघा. ही ए वर्ग बी पहिल्यांदा येईल, वजा 7ab नंतर येईल आणि शेवटी काय येईल रे, अधिक 10ab वर्ग. हे तुम्ही असं लिहिलं तरीसुद्धा चालेल, पण जर असं लिहिलं तर ते एका फॉर्मॅटमध्ये लिहिलं असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे, म्हणजेच आपलं फायनल उत्तर काय आलं आहे बघा, तर ए वर्ग बी वजा 7ab अधिक 10ab वर्ग. अशा पद्धतीने आपल्याला हे दुसरंसुद्धा एक्झाम्पल सोडवायचं होतं. ओके, आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया काय आहे ते. तर आता चौथा प्रश्न आहे बघा आपला, पुढील बहुपदींचा गुणाकार करा. ठीक आहे, आता आपल्याला काय करायचं आहे, गुणाकार केला. याच्या अगोदर आपण बेरीज बघितली, वजाबाकी बघितली. आता आपण या ठिकाणी काय बघणार आहोत रे, तर गुणाकार बहुपदींचा कसा करायचा ते आपण बघूया. हा सुद्धा सोपा आहे, स्टेप बाय स्टेप गेलं तर तुम्हाला निश्चितच ते गुणाकार सुद्धा जमणार आहे. ओके, तर आता काय करूया, पहिला प्रश्न त्यांनी काय दिलाय बघा, 2x आणि x वर्ग वजा 2x वजा 1. आता यांचा बहुपदींचा आपल्याला काय करायचं आहे, गुणाकार करायचा आहे. आता सेम पहिली स्टेप आहे तशीच करायची. या दोन्हीही बहुपदींना आपण एका ब्रॅकेटमध्ये म्हणजेच कंसामध्ये घ्यायचं. पहिल्या कंसामध्ये 2x गुणिले दुसऱ्या कंसामध्ये x वर्ग वजा 2x आणि वजा 1. ठीक आहे, हे 2 कंस झाले. आता हे 2 कंस आपण सोडून घेऊया. आता गुणाकार करत असताना या 2xने प्रत्येक संख्येला आपल्याला काय करायचं आहे, गुणायचं आहे त्यांच्या चिन्हासह. ठीक आहे, आता या ठिकाणी 2x आहे आणि x वर्ग आहे. आता म्हणजेच लिहिताना कसं लिहायचं बघा, 2x गुणिले x वर्ग. आता या ठिकाणी चिन्हांचा व्यवस्थित वापर करायचा आहे. बेरीज वजाबाकी नाही आहे, तर या ठिकाणी गुणाकार आहे, त्याच्यामुळे इथं चुकून तुम्ही बेरीज घ्याल, पण इथं आहे गुणाकार, हे लक्षात ठेवायचं. 2x गुणिले x वर्ग हे झालं. 2xने x वर्गला गुणलं काय आलं बघा, 2x गुणिले x वर्ग. आता या ठिकाणी आहे वजा, बरोबर. आता मग कसं करायचं, वजा हे 2x गुणिले वजा 2x, म्हणजे तर कसं लिहिणार आपण, वजा 2x गुणिले हे 2x. ओके, आता या ठिकाणी आहे वजा 1 आणि या ठिकाणी आहे 2x, म्हणजे इथं काय रे, वजा चिन्ह आहे असंच येईल. आणि हे 2x गुणिले 1 लिहिला काय नाही लिहिलं काय, पण इथं असल्यामुळे आपण लिहायचं काय आहे, वजा 2x गुणिले 1. म्हणजेच आपल्याला याचा गुणाकार आपण कसं लिहिला बघा, तर 2x गुणिले x वर्ग वजा या ठिकाणी वजा आहे म्हणून वजा 2x गुणिले 2x. कळालं.
वजा 2x गुणिले हे 2x वजा, कारण का या ठिकाणी वजा आहे म्हणून वजा 2x गुणिले 1. कळालं तुम्हाला? तर अशा पद्धतीने आता आपण हे काय करूया, सोडवून घेऊया. ओके, आता काय करायचं, 2x गुणिले x वर्ग आहे, राईट. आता काय करायचं, या ठिकाणी आहे 1x. ओके, 2 गुणिले 1 किती होणार आहे, 2च होणार. ओके, आता या ठिकाणी जर बहुपदींचा गुणाकार असतो त्यावेळेला काय असतं, चलाच्या घातांकांची नेहमी बेरीज होते. मग या ठिकाणी 2 अधिक 1 किती होणार आहे, तर 3 होणार. म्हणजेच 2 गुणिले 1 आला 2 आणि एक्सचा काय येणार, या ठिकाणी घन येणार. कारण का, तर या एक्सचा घातांक आहे 1 आणि गुणाकार करताना घातांकांची या ठिकाणी चलांच्या घातांकांची बेरीज होते. म्हणजे या ठिकाणी किती आलं रे, एक्सचा तिसरा घात. म्हणजेच 2x गुणिले x वर्ग याचं सोडवलं तर आपण किती येणार आहे, तर 2xचा घन येईल. इथपर्यंत क्लिअर आहे? ओके, आता वजा आहे तसंच आपण लिहूया. आता या ठिकाणी बघा 2 गुणिले 4. ओके, आता या ठिकाणी एक्सचा पहिला घात आहे आणि या ठिकाणी एक्सचा पहिला घात आहे. गुणाकार करत असताना घातांकांची बेरीज होणार. म्हणजेच x गुणिले x म्हणजेच 1 अधिक 1 2. म्हणजेच या ठिकाणी 2 दुणे 4 आणि एक्सचा कितवा घात येईल रे, तर दुसरा घात येईल. ओके, त्यानंतर हे वजा चिन्ह आहे असंच कॅरी फॉरवर्ड करायचे 2. आता या ठिकाणी आहे 2x गुणिले 1 म्हणजेच काय येईल रे, तर 2x येणार. म्हणजेच हे आपलं काय बाळांनो, फायनल उत्तर आहे. तर अशा पद्धतीने सेम गुणाकार करायचे, याच्यामध्ये काहीही अवघड नाही आहे. फक्त घातांकांची बेरीज होते एवढं फक्त लक्षात ठेवायचं. गुणाकार करत असताना घातांकांची म्हणजे जे चल असतात त्यांच्या चलांच्या घातांकांची बेरीज होते एवढं फक्त लक्षात ठेवायचं आहे. ओके, आता आपण दुसरा प्रश्न बघूया काय आहे बघा. दुसरा प्रश्न आहे एक्सचा 5वा घात वजा 1 आणि दुसरा बहुपदी आहे एक्सचा 3रा घात अधिक 2x वर्ग अधिक 2. आता यांनी काय करायचं, आपल्याला गुणाकार करायचा आहे. हा गुणाकार थोडा मोठा आहे पण सोपा आहे. असलेच प्रश्न जास्त तुम्हाला एक्झाममध्ये विचारतात. ठीक आहे, आता एक्सचा 5वा घात वजा 1 गुणिले ही जी बहुपदी ते कंसामध्ये टाकून घेऊया. दुसऱ्या कंसामध्ये x घन अधिक 2x वर्ग अधिक 2. ओके, आता काय करायचं आहे बघा, या ठिकाणी 2 पद आहेत है ना. एक्सचा 5वा घात आहे आणि या ठिकाणी आहे वजा 1 आहे. मग आता काय करायचं, एक्सच्या 5व्या घाताने पहिल्यांदा या कंसाला गुणायचा आणि नंतर या वजा 1ने परत पुन्हा ह्याच कंसाला गुणायचं. म्हणजे आपल्याला सेपरेट बहुपदीने गुणावं लागेल. ठीक आहे, आता काय करायचं आहे, एक्सचा 5वा घात गुणिले हा ब्रॅकेट म्हणजेच हा कंस आहे तसाच येईल वजा 1. वजा का, तर या ठिकाणी वजा आहे म्हणून वजा हे 1 आहे तसेच येईल वजा 1 गुणिले हा कंस येईल. समजलं तुम्हाला? जर या ठिकाणी बेरीज असेल तर मी इथं बेरीजच लिहिली असते. कळालं? ओके, आता एक्सचा 5वा घाताने हा कंसाला गुणायचा आहे आणि या वजा 1ने या कंसाला गुणायचा आहे. दोन्हींचा कंस सेम आहे, हाच आहे एवढं लक्षात ठेवायचं आहे. ओके, आता एक्सच्या 5व्या घाताने याला प्रत्येक संख्येला तर गुणूया. एक्सचा 5वा घात गुणिले एक्सचा 3रा घात. आता एक्स तर कॉमन येईल, घातांकांचे काय येईल रे, बेरीज येईल. 5 आणि 3 8 म्हणजे इथे केलं रे किती येईल, एक्सचा 8वा घात प्लस एक्सचा 5वा घात गुणिले 2xचा 2रा घात. आता 2 जे आहे ते सेम राहील कारण इथे 1 आहे. एक्सचा 5वा घात आणि एक्सचा 2रा घात 5 ते 2 7 म्हणजे इथे किती येईल रे, तर 2 गुणिले एक्सचा 7वा घात. ओके, एक्सचा 5वा घात आहे आणि इथे 2 आहे म्हणजेच किती येईल रे, 2 एक्सचा 5वा घात. कारण इथे एक्सची टर्म नाही आहे त्यामुळे ते एक्सचा 5वा घात सेम राहील. 2 आहे तशीच येतील 2 गुणिले एक्सचा 5वा घात. ओके, आता या ठिकाणी वजा 1 आहे त्याच्यामुळे आतली चिन्ह बदलणार. वजा 1 आहे आणि एक्सचा घन म्हणजेच किती येईल रे, तर वजा एक्सचा घन येईल. ठीक आहे, चिन्ह बदलणार. वजा इथं वजा आहे, इथं अधिक आहे, इथे येईल वजा 2x वर्ग आहे तसंच कारण का इथं 1 आहे म्हणून आतमध्ये काही फरक पडणार नाही. आणि इथे वजा आहे इथं अधिक असल्यामुळे काय होईल रे, अधिक वजा 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 2. आता आपण काय करून घेऊया, स्वरूप पदाची मांडणी करून घेऊया आणि फायनल काय ते सोडूया. ओके, तर चला आता या ठिकाणी काय बघा, आपण ही स्टेप लिहिली. ठीक आहे, आता आपण काय करूया, स्वरूप पदाची मांडणी करून घेऊया. आता स्वरूप पदाची मांडणी करत असताना आता बघा या ठिकाणी एक्सचा 8वा घात आता दुसरीकडे कुठे आहे का, तर नाही आहे तसंच येईल अधिक एक्सचा 8वा घात. त्यानंतर 7वा घात, एक्सचा 7वा घात कुठे आहे का, नाही तर तो सुद्धा आहे असाच येईल प्लस 2 एक्सचा 5वा घात. 5वा घात अजून कुठे दिसतोय का, नाही तर ते सुद्धा टर्म आहे अशीच येईल वजा एक्सचा घन दिसतोय का, नाही ते सुद्धा असंच येईल वजा 2x वर्ग
कोणतीच नाही आहे टर्म तर ती सुद्धा अशीच राहणार, -2 आहे तसेच. म्हणजे हे जे आपले टर्म फायनल आलेले आहे बहुपदी हेच त्याचं फायनल उत्तर आहे. कारण स्वरूप पदाची मांडणी करत असताना आपल्याला सेम घातांकांची 2 संख्या लागतात, परंतु इथं नसल्यामुळे हेच त्याचं उत्तर आहे. म्हणजेच उत्तर फायनल उत्तर आपलं काय आलं बघा, तर 1/6 घात अधिक 2 x/7 घात अधिक 2 x/5 घात वजा x घन वजा 2 x² आणि वजा 2. तर हे आपलं फायनल आन्सर आलेलं आहे. ओके, आता या प्रश्नातला आपण शेवटचा प्रश्न बघूया काय आहे ते. 2y अधिक 1 आणि दुसरा आहे y² वजा 2y घन अधिक 3y. ओके, आता आपल्याला काय दिले बघा, पहिल्या कंसामध्ये घ्यायचं आहे 2y अधिक 1 गुणिले दुसऱ्या कंसामध्ये घ्यायचं आहे y² वजा 2y घन अधिक 3y. ओके, आता जसं वरच्या एक्झाम्पलमध्ये केले तसंच आता आपल्याला या एक्झाम्पलमध्ये करायचं आहे. काय करायचं आहे बघा, 2yने अगोदर या कंसाला गुणायचं आणि अधिक 1ने पुन्हा या कंसाला गुणायचं आहे. म्हणजेच मांडणी कशी करायची बघा, 2y गुणिले हा कंस अधिक 1 गुणिले हा कंस. आपण मांडणी लिहिली 2y गुणिले y² वजा 2y घन अधिक 3y अधिक 1 y² वजा 2y घन अधिक 3y. ठीक आहे, आता आपण हे काय करायचं आहे, सोडवून घ्यायचं आहे. या 2yने या कंसाला गुणा, 2y गुणिले y². आता या ठिकाणी yचा पहिला घातांक आहे म्हणजेच घातांकाची बेरीज होईल, म्हणजेच इथे काय येईल, y घन येईल. 2y आहे तसेच, म्हणजेच इथं काय आलं, 2y घन आलं. वजा या ठिकाणी असल्यामुळे वजा चिन्ह घेतलं. आता 2 गुणिले 2 4 लिहिले. आता घातांकांची बेरीज, या ठिकाणी पहिला घात आहे, या ठिकाणी तिसरा घात आहे. 3 अधिक 1 4, म्हणजेच या ठिकाणी काय आलं रे, y चौथा घात आला. ठीक आहे, म्हणजेच वजा 4y चौथा घात आला. प्लस या ठिकाणी प्लस आहे 2ला, इथं सुद्धा प्लस आहे, प्लस प्लस आहे तसंच प्लस राहील. ठीक आहे, आता गुणाकार कसा करूया, 2 आणि 3चा गुणाकार आला 6. आता yच्या घातांकांची बेरीज, इथे एक आहे घातांक yचं, इथे 1 आहे, 1 अधिक 1 2, म्हणजेच इथे किती येईल रे, y दुसरा घात येईल, म्हणजेच अधिक 6y² येईल. ओके, आता ही टर्म सोडवून झाली. आता आपण इकडे येऊया, इथं अधिक चिन्ह असल्यामुळे आता आतले चिन्ह आहे तसेच राहतील. ओके, आता ह्या 1ने y² गुणलं तर काय होईल रे, y² राहणार, म्हणजे इथे किती येईल रे, अधिक y² वजा, आता इथं वजा असल्यामुळे इथं वजाच येईल. ओके, आता वजा 1ने ह्या टर्मला गुणलं तर ती आहे तशीच राहणार, म्हणजेच किती येईल रे, तर वजा 2y घन येईल अधिक 1ने ह्या 3yला गुणवा, किती येईल, तर 3y राहील. ओके, आता या ठिकाणी आपण सर्व पदाची मांडणी करून घेऊया. ओके, आता सगळ्यात मोठा घातांक कोणाचा आहे रे, तर तो 4 आहे ना. मग त्याच्यामुळे हे पहिल्यांदा आपण टर्म लिहून घेऊया त्याच्या चिन्हासह. काय आहे, वजा 4y चौथा घात. मी इथे लिहिलं बरोबर, वजा 4y चौथा घात लिहिलं का. आता प्लस चौथा घात झाला. आता तिसरा घात बघा, तिसरा घात या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी आहे, मग ते परत एकत्र लिहूया. अधिक 2y घन वजा 2y तिसरा घात. ओके, घन झाला. आता वर्ग बघा, या ठिकाणी वर्ग आहे, अधिक 6y² अधिक y² अधिक आता आता y बघूया, y² झाला. आता y बघा, y कुठे आहे रे, फक्त या ठिकाणी आहे, तर अधिक 3y आपण लिहिलं. आता हे सोडवून घेऊया, वजा 4y चौथा घात हे आहे असंच राहील. आता वजा अधिक 2y घन वजा 2y घन काय होईल रे, या ठिकाणी तर ते कॅन्सल होणार. ठीक आहे, ओके, आता पुढं काय येईल रे, 6y² आणि y² हे मी आहे असंच लिहिलं, प्लस 3y आहे तसंच. फायनल स्टेप आपलं काय येईल रे बघा, वजा 4y चौथा घात आहे असंच येईल. 6y² अधिक y² म्हणजेच या ठिकाणी आहे 1, तर 6 अधिक 1 7, 7y² म्हणजेच किती येईल या ठिकाणी, अधिक 7y² अधिक 3y आहे तसाच राहील. म्हणजेच आपलं फायनल उत्तर काय येईल रे बघा, तर वजा 4y चौथा घात अधिक 7y² आणि अधिक 3y हे आपलं फायनल उत्तर आलेलं आहे. तर बघा बाळांनो, आपण या सराव संचामधील प्रश्न क्रमांक 3 आणि 4 आपण सोडवलेला आहे. तर या व्हिडिओबद्दल काही शंका असतील तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास तुमच्या फ्रेंड्समध्ये शेअर करायला विसरू नका आणि जाता जाता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून व्हिडिओच्या पूर्ण लिंक तुम्हाला म्हणजेच नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळतील. टिल देन टेक केअर, बाय.